नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 555 टायमर ICचा वापर करून व्होल्टेज डबलर सर्किट कसा डिझाइन करायचा आणि त्याबरोबरच ह्यासोबत प्रॅक्टिकल पण आपण पाहणार आहोत। प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिकल दोन्ही कन्सेप्ट समजून घेऊन प्रॅक्टिकलमध्ये किती व्होल्टेज येतो आणि थिअरॉटिकलमध्ये आपल्याला किती व्होल्टेज मिळतो त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आज समजून घेणार आहोत। तर आपण पाहत आहात या ठिकाणी जो 555 टायमर IC वापरलेला आहे, ह्या 555 टायमर IC मध्ये अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर हे सर्किट इथे वापरलेलं आहे। तर या सर्किटमध्ये आपण पाहू शकता जो 555 टायमर ICचा आउटपुट 3 नंबरची जी पिन आहे, ह्या 3 नंबरच्या पिनला एक स्क्वेअर वेव्ह जनरेट केलेला आहे। आता स्क्वेअर वेव्हचा जो काही व्होल्टेज येणार आहे त्या व्होल्टेजचा वापर आणि VCC पासून येणारा व्होल्टेज ह्याचा वापर करून एक व्होल्टेज डबलर सर्किट ह्या ठिकाणी तयार केलेला आहे। तर व्होल्टेज डबलर सर्किट तयार करत असताना आपल्याला डायोड आणि कॅपॅसिटर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन लागतं आणि दोन्हीच्या कॉम्बिनेशनद्वारे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनचा वापर करून ह्या ठिकाणी व्होल्टेज डबलर सर्किट आपण डिझाइन केलेलं आहे। तर आता व्होल्टेज डबलर सर्किटचं जे काही वर्किंग आहे ते वर्किंग ह्या ठिकाणी मी ब्रीफमध्ये डिस्कस करत आहे। हा जो कॅपॅसिटर C1 आहे, हा कॅपॅसिटर C1 केव्हा चार्ज होतो, जेव्हा आउटपुटचा जो हा लोअर असतो, म्हणजे आउटपुटला मिळणारा जो स्क्वेअर वेव्हफॉर्म आहे जेव्हा लो येतो, लोअर केस म्हणजेच जेव्हा 0 होतो, तेव्हा हा जो कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर C1 हा चार्ज होतो थ्रू डायोड। हा जो डायोड D1 आहे, या डायोड थ्रू हा कॅपॅसिटर C1 चार्ज होतो अप टू VCC। जो काही आपण VCC अप्लाय केलेला आहे त्या VCCला अचीव करण्यासाठी हा कॅपॅसिटर कम्प्लिटली चार्ज होतो। मग त्यानंतर दुसरी केस येते जेव्हा आउटपुट व्होल्टेज जो 555 टायमरचा आउटपुट आहे तो आउटपुट हायरला जाईल, म्हणजेच हा जो स्क्वेअर वेव्हफॉर्ममध्ये हाय लो असा जो सिग्नल मिळतो, त्यावेळी जेव्हा हा हायरला जाईल त्यावेळी हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होण्याचा प्रयत्न करतो। पण डिस्चार्ज होण्यासाठी ह्या ठिकाणी जो डायोड आहे, हा डायोड रिव्हर्स बायस कंडिशनला कनेक्ट केलेला असल्यामुळे ह्या कॅपॅसिटरला डिस्चार्ज होण्याचा एकच मार्ग उरतो, तो म्हणजे ह्या डायोड D2 थ्रू हा C1 डिस्चार्ज होतो आणि हा C2 जो आहे हा चार्ज होतो। मग ह्या C2ला चार्ज होण्यासाठी दोन मार्ग असतात, म्हणजे पहिला हा जो एक C1 थ्रू हा कॅपॅसिटर चार्ज होतो आणि तसेच हा VCC थ्रू हा पण कॅपॅसिटर चार्ज होतो। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो जेव्हा हा C2 फुल चार्ज होतो त्यावेळी ह्याला कॉम्बिनेशन ऑफ VCC आणि 555 टायमर ICचा जो आउटपुट मिळतो, या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने हा C2 हा फुल चार्ज होतो थ्रू डायोड D2। म्हणून जेव्हा आपण ह्या C2च्या अक्रॉसमध्ये व्होल्टेज मेजर करतो त्यावेळी आपल्याला ह्या C2च्या अक्रॉस जो मिळणारा व्होल्टेज आहे तो व्होल्टेज म्हणजेच इथे जो आपण इनपुट दिलेला आहे त्याच्या एक्झॅक्टली डबल मिळतो। म्हणजेच जवळपास 5 व्होल्ट दिला असेल तर 10 व्होल्ट थिअरॉटिकल आपण कॅल्क्युलेशन जेव्हा करू तेव्हा हे अशा प्रकारचे व्होल्टेज मिळतात। पण प्रॅक्टिकल जेव्हा आपण करतो प्रॅक्टिकलमध्ये ऑफकोर्स थोडा बहुत कमी प्रमाणामध्ये व्होल्टेज मिळतो, पण नक्कीच आपण जे काही व्होल्टेज देत आहात त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज हे प्रॅक्टिकलमध्ये पण मिळते। तर हे असं एक सिंपल डिस्क्रिप्शन ह्या ठिकाणी मी दिलेलं आहे 555 टायमरचा वापर करून। आणि त्याबरोबरच हे अशा टाईपचे जे व्होल्टेज डबलर सर्किट असतात, हे व्होल्टेज डबलर सर्किट यांचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन म्हणजे मॉस्किटो बॅटसाठी अशा प्रकारचे व्होल्टेज डबलर सर्किट हे वापरलेले असतात। फक्त एक डेमो पर्पजसाठी मी ह्या ठिकाणी 555 टायमर ICचा वापर केलेला आहे, जेणेकरून ह्या ठिकाणी आपल्याला लो आणि हाय सिग्नल मिळतील आणि ह्या लो हाय सिग्नलचा वापर करून जो एक्झॅक्टली आपल्याला जो DC व्होल्टेज मिळणार आहे डबल होऊन तो ह्या ठिकाणी अचीव करण्याचा आपला प्रयत्न राहील। म्हणून
ह्या ठिकाणी एक सिंपल ॲप्लिकेशन 555चं वापरलेलं आहे आणि व्होल्टेज डबल ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण प्रॅक्टिकल लगेच पाहूया आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला किती व्होल्टेज मिळतं ते पण ह्या ठिकाणी चेक करू. आणि एक लक्षात ठेवायचं, अशा टाईपची जे काही व्होल्टेज डबलर सर्किट वापरत असतो ह्या ठिकाणी फक्त व्होल्टेज डबल होतो आणि ज्या ठिकाणी हायर व्होल्टेज आणि लोअर करंट अशा ठिकाणीच अशा प्रकारचे ॲप्लिकेशन किंवा व्होल्टेज डबलर सर्किट वापरलेले असतात. आत्ताच मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे जो मॉस्किटो बॅटची रॅकेट आहे त्या रॅकेटमध्ये आपण या अशा प्रकारचं व्होल्टेज डबलर सर्किट वापरलेलं असतं. व्होल्टेज डबलर, व्होल्टेज ट्रिपलर, व्होल्टेज म्हणजे जेवढे काही मल्टिप्लिकेशन करता येतील त्या प्रकारे आपल्याला या डायोड आणि कॅपॅसिटरची अरेंजमेंट करून आपण अशा प्रकारचे सर्किट डिझाईन करू शकतो. हा झाला थिअरॉटिकल भाग. आता आपण लगेच प्रॅक्टिकल पाहूया. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला किती व्होल्टेज मिळतं आपण ते चेक करूया. मित्रांनो, थिअरॉटिकल भाग पाहिल्यानंतर आता आपण प्रॅक्टिकलकडे वळलेलो आहोत. या प्रॅक्टिकलमध्ये ह्या ठिकाणी जो व्होल्टेज डबलर सर्किट बनवलेला आहे तर आपण ह्या मल्टीमीटरमध्ये व्होल्टेज पाहू शकता. ह्या सर्किटचा जो आउटपुट आहे ह्या ठिकाणी जो 555 टायमर IC एक सर्किट वापरून एक स्क्वेअर वेव्ह जनरेट केलेला आहे आणि त्याच्यानंतर व्होल्टेज डबलरचं सर्किट तयार करून या ठिकाणी मी ह्या मल्टीमीटरमध्ये व्होल्टेज चेक केलं आहे. तर आपल्याला जवळपास व्होल्टेज 7.8 म्हणजेच जवळपास 8 व्होल्टपर्यंत आपल्या ह्या ठिकाणी ह्या आउटपुटला मिळतं आहे. तर इथे मी जवळपास 4.8 व्होल्टचा सप्लाय ह्या व्हॅरिएबल पॉवर सप्लायद्वारे इथे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मला जो काही मिळणारा आउटपुट व्होल्टेज आहे तो आउटपुट व्होल्टेज मी ह्या डायोड आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये घेतलेला आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी व्होल्टेज दिसत असेल. तर अशा प्रकारचा जो काही व्होल्टेज डबलर सर्किट आहे हा व्होल्टेज डबलर सर्किट मेनली मॉस्किटो बॅटमध्ये व्होल्टेज डबलर, व्होल्टेज ट्रिपलर सर्किट वापरलेलं असतं. तर आता ह्या ठिकाणी ह्या ब्रेडबोर्डवरती जो 555 टायमर IC वापरलेला आहे ह्या 555 टायमर ICचा जो आउटपुट 3 नंबर पिनला येतो आणि 3 नंबर पिन ह्या 3 नंबर पिनपासून एक कॅपॅसिटर आणि एक डायोड अशी हे डायोड आणि कॅपॅसिटरची अरेंजमेंट करून मग परत दुसरा कॅपॅसिटर आणि डायोड यांची अरेंजमेंट ह्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यानंतर ह्या दोन कॉम्बिनेशननंतर मी जो काही व्होल्टेज ह्या ठिकाणी चेक केला आहे मल्टीमीटरमध्ये तर जवळपास या मल्टीमीटरमध्ये मला ही व्हॅल्यू आपल्याला शो होताना दिसते. आता हे फक्त ह्या ठिकाणी जो ऑसिलोस्कोप वापरलेला आहे फक्त स्क्वेअर वेव्ह जनरेट होतो का त्या पद्धतीचा म्हणजे किती फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर वेव्ह जनरेट होतो ह्यासाठी इथे एक ऑसिलोस्कोप ह्या ठिकाणी वापरलेला आहे. हा जो ऑसिलोस्कोप आहे हा ऑसिलोस्कोप मी अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून तयार केलेला आहे. ह्या ऑसिलोस्कोपचा जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी वर आय लिंक दिलेली आहे. त्या आय लिंकला क्लिक करून आपण ह्या ऑसिलोस्कोपचा डिटेल व्हिडिओ पाहू शकतो. अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून ऑसिलोस्कोप कसा तयार करायचा हे आपण घरबसल्या तयार करू शकतो. तर मित्रांनो, हा झाला आपला व्होल्टेज डबलर सर्किट. सिंपल हा 555 टायमर ICचा वापर करून तयार केलेला हा व्होल्टेज डबलर सर्किट. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.